डिटेक्टिव्ह सँडी. कुंडलगिरीकडे प्रयाण. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लेखक आभा गोविंदा महाजन यांनी लिहिलेला हा लेख. डिटेक्टिव्ह सँडी. ते शेरलॉक होम्सचे जबरदस्त चाहते होते. अनेक रहस्य कथांची पुस्तकं त्यांनी वाचलेली होती. गूढ गोष्टींची उकल करण्यात त्यांना जाम इंटरेस्ट होता. घडलेल्या घटनांचं बारकाईनं निरीक्षण करणं, महत्त्वाच्या नोंदी डायरीमध्ये करत जाणं, पुराव्यांचा योग्य तो अर्थ लावणं, व्यक्तींचं चालणं, बोलणं, विचार करण्याची पद्धत, डोळ्यातले हावभाव आणि बोलताना चेहऱ्याचे बदलणारे एक्सप्रेशन्स यावरून रहस्यांच्या मुळापर्यंत पोहोचण्यात त्यांची विशेष हातोटी होती. असं जरी असलं तरी डिटेक्टिव्हगिरीला या उन्हाळी सुट्टीमध्ये सपशेल सुट्टी द्यायची असं त्यांनी पक्क ठरवलं होतं. आणि मग करायचं काय? करायचं तर फक्त धम्माल करायची, मज्जा करायची. यावेळी उगाच कुठल्याही नव्या भानगडीमध्ये नाक खुपसायचं नाही, कुठलंही रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करायचा नाही, हरवलेलं काहीही शोधायचा प्रयत्न करायचा नाही. फक्त आणि फक्त निवांत राहायचं, सुट्टी एन्जॉय करायची, अजिबात लोड घ्यायचा नाही. नाहीतर एखाद्या प्रकरणाचा उलगडा जर का करायला गेलो की मग त्यात खूप वेळ निघून जाईल. मग बोंबल्लीच समजा सुट्टी. रहस्यमय घटनांचं कोडं उलगडलं की समाधान मिळतं, नाही असं नाही, पण त्यात रिस्क देखील असते ना. शिवाय जिथं जातोय तो परिसर अनोळखी. म्हणून तूर्त ह्या सुट्टीत अशी कोणतीच भानगड नको असं पक्क ठरवूनच प्रवासाच्या तयारीला ते तिघे लागले होते. बॅगा भरल्या गेल्या आणि कारमधून प्रवास सुरू झाला. रस्त्यावरची गंमत बघत गप्पा गोष्टी करत ते जात होते. गाण्यांच्या भेंड्या खेळत छान प्रवास सुरू होता. मग काही वेळानंतर वळणाची वाट अन उंच चढणीचा घाट लागला. घाटावर थोडं पुढं गेल्यावर एका खाजगी बसचे चाक पंक्चर झालेलं दिसलं आणि सर्व प्रवासी वैतागून रोडच्या कोपऱ्यावर तिष्ठत उभे होते. ते पाहून मन थोडं खट्टू झालं. भरभर दृश्य मागं गेलं. मग घाट उतरल्यावर डावीकडे एक खोल डोह दिसला आणि दिसले त्या डोहात सांडलेलं ऊन. हे दृश्य म्हणजे खरंच फार मनमोहक होतं. कार सुसाट धावत होती. शेवटी इच्छित स्थळी पोहोचले. सीटला डोकं टेकवून टेकवून कंटाळा आला होता. बसून बसून पाय बधीर झाल्यासारखे वाटत होते. खाली उतरल्या उतरल्या एक मोठा आळस दिला. पोहोचलो बुवा एकदाच, असं म्हणत हुश्य केलं त्यांनी. सभोवती त्यांनी एक नजर टाकली. वेशीच्या बाहेर लांब अंतरावर वळणदार नदीचं कोरडं ठाक पात्र होतं आणि डोंगर पायथ्याशी वसलेलं एक टुमदार गाव. छोटंसं गाव, डॉलीचं आजोळ, कुंडलगिरी या नावाचं. डोंगराच्या नावावरून गावाचं नाव पडलं होतं. या उन्हाळी सुट्टीमध्ये ती तिच्या 2 मित्रांसोबत आली होती. 8व्या वर्गात शिकणारी ही मुलं सुट्टीच्या दिवसात धमाल करण्यासाठी आलेली. तिचे मित्र देखील जाम खुश होते. त्यांना गावखेड्यातली माणसं, तिथला परिसर, शेत, गुरंढोरं, बैलगाडी हे सगळं जवळून पाहता येणार होतं. आणि विशेष म्हणजे तो डोंगर. त्यांना येऊन काहीच अवधी झाला होता. एवढं मोठं घर आणि त्यातल्या प्रशस्त खोल्या, हॉलमधली टांगलेली झुमरं ते सगळं पाहतच राहिले. घरासमोरचं भलं मोठं अंगण, सगळं कसं सुटसुटीत आणि मोकळं मोकळं होतं. त्यांच्या आगमनानं घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. त्यांना पाहून हनुमंतराव खुश झाले. हनुमंतराव म्हणजे डॉलीचे आजोबा. त्यांच्या त्या पिळदार मिशा, उंच शरीरयष्टी, रुबाबदारपणा आणि मिश्किल स्वभाव पाहून सगळेच इम्प्रेस झाले. त्यांच्या शेजारीच आजी उभी होती. आजीचं नाव मथुरा. अतिशय प्रेमळ स्वभावाच्या. घरगडी पाण्यानं भरलेला तांब्या आणि पितळेचे ग्लास घेऊन दाखल झाला. घ्या पाणी, असं म्हणत असताना त्याची पान खाऊन रंगलेली जीभ दिसली. त्याच्याकडे पाहत हातातून तांब्या घेतला आणि ते ढसाढसा पाणी प्याले. हसरा चेहरा करून घरगडी ते पाहतच राहिला. प्रथमदर्शनी खूपच भोळसट वाटला तो. हातात ट्रे घेऊन नंतर तो बाहेर अंगणाकडे निघून गेला. थोड्या वेळानंतर वाफाळलेला चहा पिऊन सर्वांना तरतरी आली. मग हनुमंतराव म्हणाले, अच्छा, तर तुम्ही आहात सँडी, डिटेक्टिव्ह सँडी. वाह, खूप कारनामे ऐकलेत हा तुमचे. रहस्य उजागर करण्यात पटाईत आहात म्हणे तुम्ही. ग्रेटच की, आवडलं बुवा आम्हाला.
त्यांचं असं स्तुतीपर बोलणं ऐकून ते थोडे ओशाळले. हसरा चेहरा करत ते म्हणाले, आय रिपीट. हसरा चेहरा करत ते पाहत होते. तेव्हा त्यांचं एकूण रहस्यमय बोलणं ऐकून आजी म्हणाली, काय आहे हे सँडी? आजीचा प्रश्न तंतोतंत बरोबर होता. तेव्हा आजोबा खो खो हसत म्हणाले, अगं तिकडं त्यांच्या शहरामध्ये हे खूप फेमस आहेत. डिटेक्टिव्ह सँडी म्हणतात यांना. काय? सँडी म्हणजे काय? मला बाई काही कळतच नाहीये. जरा विस्तारून सांगाल का? अगं सँडी म्हणजे सॅम, संदीप आणि डी फॉर डॉली. कळलं का? असं तयार झालंय ते सँडी नाव. तिघांचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच सँडी. अगो बाई, वेगळंच प्रकरण आहे हे तर. अगं तुला सांगतो, यांनी एका प्रकरणात चक्क चोर शोधून काढलेत. एकामध्ये नाकात लपलेल्या गुपितामधून खरा गुन्हेगार शोधलाय. आणि तुला सांगतो, एकदा तर हरवलेली पुरातन काळातली अंगठीही शोधलीय त्यांनी. मोठ्या शिताफीनं फार्म हाऊस मधलं गूढ शोधलंय. आणि अजून काय, आठवलं, भूताचा सोंग घेतलेला एक वेडा सुद्धा शोधलाय यांनी. हो का? म्हणजे हे तर आजच्या काळातले छोटे शेरलॉक होम्सच म्हटले पाहिजेत. अचंबित होऊन आजी म्हणाली. तेव्हा डॉली मध्येच म्हणाली, असं काही नाहीये हे म्हणजे जरा खूप अतिच होतंय. तेव्हा आजोबा म्हणाले, नाही कसं नाही? तुझे पप्पा सांगत असतात ना आम्हाला तुमच्या घडलेल्या स्टोऱ्या. आता डॉली काय बोलणार? ती तर निरुत्तरच झाली. जे सांगत होते ते सगळं खरं तर होतं, म्हणून ती चुप्प होती. मग आजोबा त्यांना म्हणाले, बरं का रे मुलांनो, आधी छान फ्रेश व्हा, मग आपण सगळेच एकत्र जेवायला बसूया. मुलांच्या पोटात कावळे कोकलायला लागलेच होते. सपाटून भूक लागली होती. मग जेवणं आटोपली. अतिशय रुचकर जेवण होतं. आमटी, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी या सर्वांची चव जिभेवर रेंगाळत होती अगदी.